आपल्या बहिणींचा खरं म्हणजे सिंदूर कुंकू पुसण्याचं पाप पाकिस्तानी आतंकवाद्यांनी केलं त्यावेळेस हे लोक कुठं होते? आणि मग या देशाचे भारतीय लष्कराने पाकिस्तानला जो काही जशास तसं उत्तर दिलं आणि भारताचे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी त्यांना मोकळीक दिली आणि पाकिस्तानला मुंहतोड जवाब जशाच तसं उत्तर देण्याचं काम केलं. आणि त्यावेळेस हे लोक कुठं होते? आणि म्हणून मी फक्त एवढंच सांगतो की या ठिकाणी त्यांना या बाबतीमध्ये बोलण्याचा नैतिक अधिकार नाही आहे, कारण हे सोयीचं राजकारण करतात. आणि म्हणून शेंदूर उडालेल्या दगडांनी खऱ्या अर्थाने सिंदूरच्या पुड्या बांधण्याचं काम करू नये, सिंदूरची काळजी करू नये. आणि खरं म्हणजे जे पाकिस्तानची वाहवा करणारे, ज्या पहलगाम हल्ल्यामध्ये जे लोक शहीद झाले आणि त्यानंतर ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपल्या लष्कराने जो बदला घेतला, त्या लष्करावर संशय निर्माण करणं, त्यांच्या शौर्यावर संशय निर्माण करणं आणि त्याचबरोबर भारताची बदनामी देशात आणि विदेशात जाऊन करणं, हे कुठलं देशप्रेम आहे? त्यामुळे त्यांना याच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. पाकिस्तान भारताचा दुश्मन आहे, तो दुश्मन आहे. ही भूमिका जी आहे ही कायम आहे. बाळासाहेबांच्या हिंदुत्वावर कोणी शंका घेऊ शकत नाही. बाळासाहेबांनी